तयार होणारा पदार्थ बघा, आवाजावरूनच समजेल किती कुरकुरीत आणि खमंग असा झालेला आहे. नमस्कार, तिखट पाहुणचार रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण पावसाळा स्पेशल खमंग कुरकुरीत अशी मक्याची म्हणजे कणीसचा वापर करून भजी बनवतोय. त्यासाठी या ठिकाणी 1 वाटी मक्याचे दाणे घेतले. आता ही मक्याची दाणे चॉपरच्या मदतीने चॉप करून घ्यायची, म्हणजेच मक्याचे दाणे हे हलकेसे फोडून घ्यायचे आहे. असं केल्याने मक्याचे दाणे हे तेलामध्ये भजी तळत असताना फुटत नाही. तर इथे मी चॉपरचा वापर केलेला आहे. तुम्ही मिक्सर मधून सुद्धा हे फक्त पल्स मोडवर दळून घेऊ शकता, परंतु मिक्सर मध्ये दळायचं म्हटलं तर एकदम बारीक अशी पेस्ट सुद्धा होते. तर मी चॉपर वापरलेला आहे. चॉपर मध्ये बघा फाईन अशी पेस्ट होत नाही, फक्त दाणे हे फुटले जातात. तर ही फोडलेली मका आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने राहिलेले जे मका आहे ती सुद्धा हलकीशी फोडून घेऊ. जर तुम्ही डायरेक्ट कणीस वापरत असाल ना तर त्याची साल काढून घ्यायची आणि चाकूच्या मदतीने ती डायरेक्ट चॉप करायची. त्यामुळे पटकन दाण्यांचे तुकडे होतात आणि असं चॉपर किंवा मिक्सरचा वापर सुद्धा करावा लागत नाही. तर बघा या ठिकाणी मी बाउल मध्ये सर्व दाणे हे फोडून घेतले. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला एक मोठा कांदा. आता भजी म्हटल्यावर यामध्ये कांदा हा येणारच. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट. तर या ठिकाणी मी अद्रक आणि लसूण खलबत्त्यामध्ये मस्त ठेचून घेतलेला आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर हा भज्यांना छान येतो. त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली. लहान मुले हिरवी मिरची खात नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता यामध्ये काही पावडर मसाले घालूया. तर पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरं, आवडीनुसार चाट मसाला. तर मी अर्धा चमचा घातला आणि थोडासा लिंबाचा रस. तर इथे सर्व मसाले हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर घातलेले जिन्नस हे व्यवस्थित चांगल्या हाताने एकजीव करून घ्यायचं. कॉर्नला जर अगोदरच असे मसाले छान मिक्स करून घेतले तर याला पाणी सुटतं, कारण कॉर्न आपण अगोदरच फोडून घेतल्यामुळे ह्या भाज्यांमध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही आणि त्यामुळे त्यांचा अंदाज सुद्धा येतो. मध्ये पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने मोजून 2 चमचे बेसन घातलं आणि त्याच चमच्याने 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं. तर यामध्ये मी कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे. तुम्ही अर्ध कॉर्नफ्लॉवर आणि अर्ध तांदळाची पिठी सुद्धा घेऊ शकता. बेसन आणि तांदळाचं पीठ चांगलं मिक्स करायचं, त्यामुळे आपल्याला यामध्ये पिठांचा अंदाज येईल. तर बघा थोडंसं भुरभुरल्यासारखं दिसतंय, तर यामध्ये मी 2 चमचे आणखी कॉर्नफ्लॉवर ऍड केलं. तर यामध्ये टोटल 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे बेसन घातलं. तर तुम्ही 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तांदळाची पिठी सुद्धा वापरू शकता. आता मीठ यामध्ये मी अगोदर का घातलं नाही, तर मिठामुळे कॉर्नला पाणी सुटलं असतं आणि यामध्ये भरपूर असं पीठ वापरावं लागतं, त्यामुळे मीठ हे मी सगळ्यात शेवटी ऍड केलं. तर आता हे चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. तर बघा मिक्स झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथे आपलं भजी तयार करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे. तर हे पीठ जास्त पातळही करायचं नाही, अगदी याचे हलकेसे असे गोळे तयार होतील इतपतच पीठ यामध्ये ऍड करायचं. तर बघा याप्रमाणे. यामध्ये जर आपण जास्त कॉर्नफ्लॉवर किंवा बेसनचा वापर केला किंवा तुम्ही यामध्ये मैदा सुद्धा वापरू शकता, तर भजी ही कुरकुरीत होणार नाही आणि मऊ होतात. तर बघा तळण्यासाठी आता इथे मी मध्यम आचेवर गॅसवर तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये छोटी छोटी भजी सोडून घ्यायची आहे. मक्याची भजी म्हणजेच कॉर्न पकोडे तयार करत असताना तेल हे मध्यम आचेवर चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. मंद आचेवर ही भजी तळायची नाही, मोठ्या आचेवरच तळा किंवा मध्यम आचेवर तुम्ही तळू शकता. कमी आचेवर जर तळली तर हे भजे तेल जास्त पितात व नरम पडतात, त्यामुळे मोठ्या आचेवरच तळा. तर बघा दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंगावर भजी मी तळून घेतलेली आहे आणि कॉर्न असल्यामुळे आतून कच्चं राहण्याचा प्रश्नच येत नाही, ती छान तळली जातात. तर तळलेली भजी प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने राहिलेली भजी सुद्धा तळून घेऊ. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने पावसाळा स्पेशल खमंग कुरकुरीत मस्त चटपटीत अशी मक्याची भजी तयार झालेली आहे. आवाज बघा किती कुरकुरीत झालेली आहे. तर या पावसाळ्यात ही भजी नक्की ट्राय करून बघा. खूपच सोपी पद्धत सांगितलेली आहे, छान कुरकुरीत अशी होतात.
खायला तर चविष्टच लागतात, अजिबात कच्ची राहत नाही, आतून सुद्धा छान तळली जातात. तर ही भजी तुम्ही टोमॅटो केचप, शेजवान सॉस, हिरवी पुदिन्याची चटणी सोबत एन्जॉय करू शकता. मस्त गरमागरम भजी तयार आहेत, तर नक्की ट्राय करून बघा. तर लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.